घ्या पाणी घ्या. अरे तुम्हाला हे द्यायचंच राहिलं. हे तुमच्यासाठी गिफ्ट आणलं होतं. गिफ्ट? थँक्यू डॉक्टर. मला ना खूप आवडतं तसं गिफ्ट घ्यायला. पण हे अचानक असं गिफ्ट? अचानक नाही, मी तुमच्या घरी पहिल्यांदा येतो ना, म्हटलं रिकाम्या हाती कसं जायचं म्हणून गिफ्ट आणलं. डॉक्टर तुम्ही ना आमच्या यांना एकदा भेटाच आणि जरा शिकवा त्यांना. ते ना निमित्त असलं ना तरी गिफ्ट आणत नाही. माझ्या वाढदिवसाला आणत नाही, लग्नाच्या वाढदिवसाला आणत नाही. कधी कधी माझ्यासाठी त्यांना गिफ्ट आणावं असं वाटत नाही. तुमची बायको ना फार नशीबवान आहे बघा. तिच्या नशिबाचं राहू द्या, इथं माझं नशीब तुमच्या हातात आता. तिला कसं विचारू, हिचा नवरा मुंबईला कशासाठी गेलाय? तिला सांगितलं असेल का जामकरनं की हिलाच मुंबईला जातो असं खोटं सांगितलंय? तुम्ही काही म्हणा साहेब, त्या फुलचंदला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये हलवून तुम्ही लई चांगलं काम केलंय. नाही तर त्या डॉक्टरनं त्या फुलचंदला कवा संपवलं असतं. हे सगळं आपल्या फायद्यासाठी आहे वाईट. कसलं साहेब? कोणीतरी खरा अजित कुमार देव हे कळलं ना आपल्याला, आणि हा नटवर लफंगा आहे. एकदा फुलचंदची साक्ष घेतली की आपली बाजू स्ट्रॉंग आहे. पण साहेब तुम्ही त्या डॉक्टर आनंदीबाईंना सांगितलंय ना की आपण स्टेटमेंट घ्यायला येतोय म्हणून. अरे तुला कळवायचं काय नाही. काय झालं? फोन कुठे माझा? मला काय माहित. परत जावं लागलं, फोन घरी राहिलो. तुम्हाला सांगते आमचे हे इतके कंजूस आहेत ना की टॉवेल जर खराब झाला ना तर त्याचे 4 रुमाल करून वापरतील. रुमाल जर खराब झाला ना तर गाडी पुसायचा पडका म्हणून वापरतील. बरं तोही खराब झाला ना तर पाय पुसणं म्हणून वापरतील. आणि तेही खराब झालं ना तर धुवून काहीतरी झाकायला म्हणून त्याचा वापर करतील. एवढा कंजूस माणूस आहे हा. जगात असा कंजूस म्हणून कुठेही सापडणार नाही. किती बोलते ही बाई. अजून थोडा वेळ इथे बसलो तर हिची बडबड ऐकून कानातून रक्त येईल माझ्या. करणार काय? हिच्याकडून जामकरचा आज मुंबईला जाण्याचं कारण काढून घेतलंच पाहिजे. त्यासाठी थोडं सहन करावंच लागेल. लग्न आधीपासूनच एवढं कंजूस होतं ते. मग काय? अहो लग्न ठरल्यावर मी त्यांना म्हणाले की मला ना तुमच्यासोबत कॉफी प्यायला जायचंय. तर चहाच्या टपरीवर घेऊन गेला हा माणूस मला. नंतर म्हणाले आपण ना कॅन्डल लाईट डिनरला जाऊया. तर जिथे लोड शेडिंग होते ना अशा ठिकाणी घेऊन गेलं. बरं जाताना डबा सोबत नेला होता घरून जेवणाचा, तो जाऊन जेवलो तिकडे. एवढा कंजूस माणूस आहे हा. आणि रोमॅन्टिक तर अजिबातच नाहीये. मी आहे ना म्हणून टिकले, म्हणून हा संसार सुरू आहे. दुसरी एखादी असती ना तर पळून गेली असती. मला तर आता इथून लगेच पळून जावं असं वाटतंय, पण काम झाल्याशिवाय नाही जाऊ शकणार. कधी म्हणून काही केलं नाहीये माझ्यासाठी. कधी कुठे फिरायला नेलं नाही. 1 रुपया सुटत नाही या माणसाच्या हातून. पैसे खर्च करत नाही. मग आता मुंबईला गेले तो खर्च, त्यांच्यावर कोणीतरी असेल ना मुंबईला, त्यांचा खर्च. हा माणूस कोणावर खर्च करणार आहे? अहो सरकार करतं सगळा खर्च. सरकार करतं? हा डिपार्टमेंटच्या कामासाठी गेलेत ना. हा चौकशी सुरू आहे त्यांची कसली तरी. त्यांचा कोणतरी महत्वाचा साक्षीदार आहे, तो बोलायला लागलाय म्हणे, म्हणून गेले. बोलायला लागलाय म्हणजे साक्षीदार असेल. आपल्याला काय त्याचं. तुम्ही पाणी घेतलं का? हो आता जस्ट घे. जामकर साहेब नक्कीच काहीतरी विसरले असणार. एवढा विसरभोळा माणूस आहे ना हा. काम करणं नाही पाहिलं पाहिजे. आले. मॅडम 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 दार नका उघडू. काय झालं? अहो तुमच्या नवऱ्याने मला इथे बघितलं तर संशय केला आपल्यावर. माझ्या नवऱ्याची एवढी हिंमत आहे, तो माझ्यावर संशय आहे. आणि माझ्या मनात पाप नाही तर मी कशाला घाबराव? अहो मॅडम तुम्ही मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या. तुमचा नवरा पोलीस आहे, त्यात संशय डोक्याचा, तापट डोक्याचा. उगाच तुमची भांडणं होतील म्हणून मी म्हणतो मी नाही दिसत त्याला. मी लपतो कुठेतरी. कुठे लपू? कशी बोलतीये? आले. काय विसरलात? मोबाईल राहिला माझा.
मागे आणलं होतं, सापडत नव्हतं. आज सापडलं, माझ्या बॅग मध्येच होतं. काय याच्यात? सरप्राईज आहे तुमच्यासाठी, तुम्ही उघडून बघा ना. साहेब, सापडला मोबाईल? निघायचं मग? गोड बाळ आहे ना, असंच तुला बी होणार आहे. हे बघ, शिरा करून आणलाय. ये इकडे, ये बस इथं, बस बस. हे बघ, ही शिरा खा. चांगला बदाम घालून शिरा केलाय म्या. बदाम बाळाच्या बुद्धीसाठी लई चांगला असतंय बघ. समजा संपवायचं बर का. आणि अजून लागला तर मला सांग, मी हाय बाहेर. बस बस तरी. ऐक, मला जर काय पाहिजे असेल ना तर मी स्वतःहून तुला सांगत, पण इथून पुढे मला न सांगता तू काहीच करायचं नाही. इथून पुढे तू तुझं दागिना मोडायचं नाही. वचन दे मला, तू दागिना नाही मोडणार म्हणून. अगं डिंपल, मी जगा वेगळं काय केलं नाही. मी आजी होणार आहे. माझं फक्त कर्तव्य पार पडलंय ग. मम्मी, मला माहित आहे तुझं लई प्रेम आहे माझ्यावर. माझी एवढी काळजी करतीस, मला एवढी माया लावतीस, एवढंच पुरेसं आहे ग माझ्यासाठी. आणखी काय करायची अजिबात गरज नाही. त्यामुळे मला वचन दे, तू तुझं दागिना अजिबात मोडणार नाही. आता मी तुझ्याशी बोलणार नाही. डिंपी, अगं अशी काय बोलतीयस? मग दे वचन. भया, तू काय ऐकायची नाहीस. पाक आई व्हायला आली तरी बी काय हट्टीपणा गेला नाही तुझा. मग देतेस ना वचन? मी वचन देते, माझं दागिनं मोडणार नाही. डिंपल, बरं झालं वचन घेतलंस. मी आधीपासूनच म्हणत होतो, अगं असं नको करू, पण हे ऐकते होय. आता कसं नाही ऐकत बघते की. मम्मी, आता एक काम करायचं, तुझं डोळं बंद कर. अगं आता ती कशाला? मी आज सांगते म्हणून कर. बरं ठीक आहे. पप्पा, तुम्ही याच्यावर ध्यान ठेवा आणि डोळं जर उघडलं तर वरडा. भया, काय करते आई? थांबकी जरा. मम्मी, आता तुझं डोळं उघड. डिंपी, ही तर माझा दागिना आहे. वय, मी आणलंय सोडून. तेव्हा इथनं पुढं एक पण दागिना घाण ठेवायचं नाही. मी आताशी वेळ पण नाही येऊन देणार म्हणा. अगं पण मम्मी, तू आमच्यासाठी एवढं केलंस, मी तुझ्यासाठी वाईच करू शकत नाही. डिंपी, गुणाची ग बाय माझी. मला तर कधी आयुष्यात वाटलंच नव्हतं माझं दागिनं परत बघीन म्हणून. पाणीच सोडलं होतं बघ या दागिन्यांवर. पांग फेडलंच पोरी. बघितलं का आपल्या पोरीनं काय करून दाखवलंय ती. डिंपल, मी घरासाठी कधीच काय केलं ना, एवढं मोठं काम केलंस बघ तू. अभिमान वाटतोय बघ मला. बया, चांगलीच मजा चालली की ह्यांची. इथं घाण टाकलेलं दागिनं सोडून आणायला ह्यांच्याकडे पैसे आहेत, आणि मी आपली कावा तरी 5-50 लाख रुपये मागते तर लगे हात वर करून मोकळे होत्यात. मी बी बघतीस ना कसा आणि कुठनं पैसा आला ह्यांच्याकडे ती.
आज आपल्याला पक्ष कार्यालयात जायचंय. त्यानंतर दुपारी जिल्हा परिषद शाळेचं ओपनिंग आहे. त्यानंतर रस्त्याचं रुंदीकरण, डांबरीकरण याचा शुभारंभ तुमच्या हातून होणार आहे. आपल्या मतदारसंघात महिला बचत गटाचा कार्यक्रम आहे. तिथं महिलांना आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यांचा सत्कार तुम्हाला करायचा आहे. हे सत्कार समारंभ वगैरे सगळं सोडा. मी काय बोलतो तिकडे लक्ष द्या. तू असा इकडे कसा आलास काय? मॅडम, मला तुमचे सगळे नियम माहिती आहेत. आपण ज्या माणसाकडून सोन्याची बिस्किटं विकायचो तो माणूस पोलिसांच्या हाती लागला आणि तो जामकरकडे माझ्या विरोधात स्टेटमेंट द्यायला तयार झालाय. मग हा माझा प्रॉब्लेम नाहीये, तुझा प्रॉब्लेम. नाही, ठीक आहे, माझा प्रॉब्लेम आहे. पण पोलीस माझ्यापर्यंत पोहोचले तर तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचायला वेळ लागणार नाही आणि त्यांना हेही कळायला वेळ लागणार नाही त्या सोन्याच्या बिस्किटांचे खरे मालक तुम्ही आहात. नाही नाही, हे असं नाही झालं पाहिजे. नाहीच झालं पाहिजे. तुम्ही आमदार आहात, तुम्ही काहीतरी करा आणि तुम्ही करू शकता. तो जामकर माझ्यापर्यंत पोहोचता कामा नये. ठीक आहे, मी बघते काहीतरी. बघा, नाहीतर सगळं अवघड होईल. बाय. हसायला काय झालं? त्याचा माज बघून हसतेय मी. संपत, ज्या माणसाला अडकवण्याचं काम माझ्याकडे, तोच माणूस स्वतःला सोडवण्याची मागणी करतोय माझ्याकडे. पण हा सहजासहजी सुटणार नाहीये. हॅलो, काय म्हणतंय आमचं पेशंट? तब्येत बरी आहे का आता? बरी आहे. गुड, छान आहे सगळं. बरं, आता थोड्याच वेळात ना जामकर सर येतात तुमचं स्टेटमेंट घ्यायला. पण जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तसं त्यांना सांगू आपण. नाही, मी बोलेन. गुड. काय फुलचंद पान, सर कशी काय तब्येत? अगदी वर जाऊन परत आलात तुम्ही. तुमच्यामुळं. नाही नाही नाही, हे सगळं यांचं काम आहे. यांनी वाचवलंय तुम्हाला, त्यांचे आभार माना. स्टेटमेंट देऊ शकता? हो. वाईकर, तुमची आणि त्या लफंग्या डॉक्टरची पहिली भेट कधी झाली? माझ्याकडे पैसे नव्हते, मी कंगाल झालो होतो. तुम्ही माझ्यासोबत चला, एक माणूस आहे तो तुमची नक्की मदत करेल. हा बाबा, जी बिलकुल ठीक आहे. कंगणी बाबा तुमची परीक्षा बघत होते, तुम्ही काळजी करू नका. तुमचं गेलेलं वैभव पुन्हा परत येईल. पण हे बाहेर कोणाला सांगायचं नाही. त्या झाडाच्या इथे येत्या पौर्णिमेला एक खड्डा करा, साधारण 1 फूट वगैरे. त्या खड्ड्यात तुम्हाला काहीतरी किमती गोष्ट सापडेल. त्यातली 10% रक्कम तुमच्याकडे ठेवायची आणि 90% रक्कम जिथे ती गोष्ट सापडली तिथे परत पुरून ठेवायची. सोन्याचं बिस्किट. एक पूजा करावी लागेल. त्या पूजेबद्दल तुम्हाला आणि मला, आपल्या दोघांनाच माहिती असेल. तिसऱ्या कोणाला कळता कामा नये. नाही नाही, कोणालाच कळणार नाही. तुम्ही सांगा कधी पूजा करायची. अहो, आजचा शुभ मुहूर्त आहे. सोन्याची 4 बिस्किट. हे माझे 5 लाख रुपये डबल करण्यासाठी. करूया की. तू सुटलाच बघून खूप बरं वाटलं. काळजी करायची नाही. डॉक्टर आणि कंगनी बाबा आपल्या पाठीशी. खरंय तुमचं, त्यांच्यामुळेच तर सुटलं. एवढी बिस्किट तुम्हाला घ्यायला जमत नसेल तर मी दुसरीकडे जातो. अरे असं काय करते तू ते भूषण शेठ? हा, हे तुझ्या रागवतील का? हे रागवायचे नसते. हा, हे तुला काय पैसे द्यायला नाही म्हटले का? तुला लगेच पैसे देते, लगेच देते पैसे. ठीक आहे, घ्या. हे पैसे कुठे आहेत? पैसे? कुठले पैसे?
चला निघूयात, मी येतो तुमच्यासोबत. चला. फुलचंद शेठ, ते ज्वेलर्स कडून आणलेले पैसे कुठे आहेत? आतमध्ये का? ते पोलिसांना पुरावा म्हणून द्यावे लागतील ना, म्हणून म्हटलं. आणता का? हो. चला निघूया आपण. हो निघूयात, आधी पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला. घ्या. जाऊया. एवढी कसली घाई? डॉक्टर मला कसं तर होते. गॉड, सर किती भयंकर माणूस आहे हा डॉक्टर. सही करा. तुम्ही इथे सही करा, पुढची महत्वाची सही मी करतो. डिंपल, मस्तच सफरचंद. कधी आणले? छान. तिकडं तो फुलचंद तुमच्या विरोधात कधी पण बोलू शकतो, तो जामकर तुम्हाला कधी बी जेलमध्ये टाकू शकतो, आणि तुम्ही काय करताय? सफरचंद खाताय. मस्त. हा खा. चिडचिड करू नकोस डिंपल, डोकं शांत ठेवून कामं करायची असतात. हो का? तुम्ही एवढं शांत बसलाय म्हणजे त्या फुलचंदचा खून तर नाही ना करून आला? काय बोलतोस डिंपल तू? बस 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 बस. त्या फुलचंदचा जीव घेण्याची काही गरज नाहीये. ती देवेणीच ठरवणार आहे काय करायचं. जामकरचा बंदोबस्त करणार आहे. आता तिचा काय संबंध आहे ह्याच्यामध्ये? डिंपल, या प्रकरणात तू आणि मी दोघंच नाही अडकणार, ती सुद्धा अडकणार. तिचं राजकीय करिअर सगळं संपुष्टात येईल. त्यामुळे या केसचं काय करायचं आता तीच ठरवणार आहे. डॉक्टर, मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलंय, राजकारणी माणसांच्या नादाला लागू नका. ती आमदारबाई डेंजर आहे. स्वतःला वाचवण्यासाठी ना तुमचा पण जीव घ्यायला बसली ती. त्या जामकरवर दबाव आणील, स्वतः बाजूला होईल आणि तुम्हाला गोत्यात आणील ना, तेव्हा तुम्हाला समजेल सगळं. असं नाही करणार ती डिंपल, कारण तिच्यावर दबाव आणण्यासाठी माझ्याकडे सगळ्यात मोठं प्याद आहे, ते म्हणजे तिचा नवरा. जास्त टेन्शन घेऊ नको, शांत. ह्या दोन्ही फाईल इथे ठेव. दिवेसिंगची फाईल घेस. ठीक. एकही गोष्ट हटव, तू सुद्धा काम. फाईल घ्या लवकर. ठीक आहे. हे देवी सिंगच्या बोटाचे ठसे. देवी सिंग आणि नटवर एकच आहे. त्याला नटवरच्या बोटाचे ठसे पाहिजेत. तुमचं काम आहे, घ्याल ना? हो सर. या फुलचंदचं स्टेटमेंट, हे आश्रमशाळेतलं ज्योती सिंग, हा जुळा भाऊ असल्याचा पुरावा. सर द्या ती फाईल, मी ठेवतो. ही फाईल माझ्याकडेच राहणार. अतिशय महत्वाची फाईल आहे. कोर्टासमोर उभा करतो, त्यावेळेस नाही सुटणार तो. फाशीच होणार त्याला.